आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईज इनासियो लुला दा सिल्वा यांच्यात नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाली। या बैठकीत दोन्ही नेत्यांनी परस्परांमधील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला। बहुपक्षीय मंचावर परस्पर सहकार्य, बहुपक्षीयतेमधल्या सुधारणा, जागतिक प्रशासन आणि ग्लोबल साऊथ अंतर्गत येणाऱ्या देशांशी संबंधित मुद्दे अशा परस्पर हिताच्या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली। 5व्या गोवा नौवहन संमेलनाचं उद्घाटन आज नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्या हस्ते झालं। हिंद महासागराच्या किनाऱ्यावरल्या 14 देशांना या संमेलनाने एकत्र आणलं असून यामुळे या देशांसमोरच्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ मिळालं आहे असं त्यांनी नमूद केलं। यावेळी त्रिपाठी यांनी नौवहन क्षेत्रात सहकार्याचं महत्त्व विशद केलं। विशाखापट्टणम इथं नुकत्याच झालेल्या 74 देशांचा मेळावा हा सागरी महाकुंभ होता असं ते यावेळी म्हणाले। जगाचा 70% भूभाग हा पाण्याने आच्छादलेला असून जवळपास 68% मालवाहतूक समुद्रमार्गे होते असं सांगत त्यांनी समुद्रमार्गाचं महत्त्व अधोरेखित केलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आज ठाणे जिल्ह्यातल्या दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर झाले। 2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनाळे या गावातल्या सभेत राहुल गांधी यांनी संघाबाबत केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेत एका कार्यकर्त्यानं त्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता। माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील हे या प्रकरणी राहुल गांधी यांना जामीन होते, मात्र गेल्या वर्षी त्यांचं निधन झाल्यामुळे नवीन जामीन सादर करण्याचे निर्देश भिवंडी दंडाधिकारी न्यायालयाने दिले होते। त्यानुसार राहुल गांधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना नवीन जामीन म्हणून सादर करणार आहे। दरम्यान या एआय इम्पॅक्ट समिटमधल्या काँग्रेसच्या निषेधाला प्रत्युत्तर म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवले। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे। हा या कार्यक्रम शृंखलेचा 131वा भाग असेल। सकाळी 11 वाजता प्रसारित होणारा हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून ऐकता येईल। नागपुरात आज 16.6 अंश सेल्सिअस इतक्या किमान तर 33.6 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली। आज दिवसभर ढगाळ वातावरण होतं। परवा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।